नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजकाल आपण इयत्ता 10वीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहे आणि आजचा टॉपिक आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशनचं आजचं लेक्चर नंबर 7 आहे आणि आपण आज बघणार आहे प्रॅक्टिस सेट 3.4 म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम्स। ठीक आहे, पण याआधीचे जर लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने बरेच लेसन आपले शिकवून झालेले आहेत, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आपण आजच्या टॉपिकला। चला तर मग स्टार्ट करू आपण फर्स्ट एक्झाम्पलला। फर्स्ट एक्झाम्पल बघतोय आपण। ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह ₹10, ₹11 on second day and ₹12 on third day. If she decide to save like this, then on 31st December 2016 what would be her total savings? म्हणजे काय सांगितलेलं आहे, 1 जानेवारीला तिनं ₹10 सेव्ह केलेले आहेत, 2 जानेवारीला ₹11 सेव्ह केलेले आहेत, 3 जानेवारीला काय केलेले आहे तिनं तर ₹1 एक्स्ट्रा म्हणजे ₹12 सेव्ह केलेले आहेत। असे करत करत तिनं 365 म्हणजे आपले 31 डिसेंबर पर्यंत सेव्हिंग केलेले आहे आणि ते सेव्हिंग किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। तर आता बघा, फर्स्ट लेट फर्स्ट जॅन सेव्हिंग 1st January her saving is ₹10, ठीक है। 2nd Jan her saving is ₹11 and 3rd January her saving is किती होती ₹12, ठीक है। आता इथं बघा, आता आपल्याला जो सिक्वेन्स दिलेला आहे काय होतो सिक्वेन्स आपला 10, 11, 12 and डॉट डॉट इज अ सिक्वेन्स, बरोबर। आता या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे a इज इक्वल्स टू किती असतं आपलं 10 असतं, पण ज्यावेळेला डिफरन्स फाइंड करतो आणि जर डिफरन्स आपला कॉन्स्टंट येत असेल तरच तो सिक्वेन्स एपी असतो। म्हणजेच बघा इथं आपण काय करणार आहे, 11 मायनस 10 केले किंवा 12 मायनस 11 जर केले तर डिफरन्स काय येतो 1 येतो। दॅट्स वाय 10, 11, 12 डॉट 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 इज अन एपी, बरोबर। त्याच्यामुळे हा काय आपला एपी आहे। आता इथं बघा आपल्याला काय सांगितलेलं 31 डिसेंबर 2016 पर्यंत सेव्हिंग काढायचंय, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल टर्म्स म्हणजे एन फाइंड किती टर्म्स आहेत किंवा एन काय आहे ते फाइंड करायला लागेल। आता एन काढताना बघा 2016 दिलेलं आहे, बरोबर। 2016 हा लीप इयर आहे का नाही ते फर्स्ट आपल्याला चेक करायला लागेल। जर लीप इयर नसेल तर आपले 365 डेज असतील आणि लीप इयर असेल तर 366 डेज असणार आहेत। आता लीप इयर आहे की नाही कशावरनं डिसाइड करणार आहे, तर जर 2016 ला 4 ने डिवाइड होत असेल तर तो नंबर काय असतो किंवा ते इयर लीप इयर असतं। म्हणजेच बघा जर 4 ची कसोटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्याचीही लिंक आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर युनिट प्लेस म्हणजे टेन्स प्लेस आणि युनिट प्लेसला जर 4 ने डिवाइड होत असेल तर त्या होल नंबरला 4 ने डिवाइड होतं, म्हणजे 4 4 जा 16 म्हणजे 16 ला 4 ने डिवाइड होतं, म्हणजे 2016 हा काय आहे आपला लीप इयर आहे। 2016 इज अन लीप इयर, ठीक आहे। देअरफॉर इन इयर किती डेज असणार आहेत आपले 366 डेज। देअरफॉर n इज इक्वल्स टू किती असणार आहे आपले 366 असणार आहेत। आता बघा आपल्याला काय काढायचंय तर पूर्ण वर्षाची सेव्हिंग किती हे काढायचंय, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल एसएन चा फॉर्म्युला यूज करायला लागेल। लेट आता इथे बघा a किती होतं आपलं तर 10 होतं, d किती आहे 1 आहे आणि n किती होतं आपला 366 डेज, बरोबर। तर बघा Sn इज इक्वल्स टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d। n किती घ्यायचं आपल्याला 366 म्हणजे S 366, इथं पण 366 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a किती आहे आपला तर 10 प्लस n किती होता 366 मायनस 1 इंटू d पण किती होता 1 होता। आता या ठिकाणी आपल्याला बॉडोमॉस रूल यूज करायला लागणार आहे। बॉडोमॉस रूल कसा यूज करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता, किंवा गणिताचा बेस ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये आपल्या सगळ्या बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये ठेवलेले आहेत। ती प्लेलिस्ट एकदा तुम्ही चेक करा जेणेकरून तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील। तर आता इथं आडवा भागाकार आलेला आहे, आडवा भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे,
2 1 जा 2 1 राहिले 2 8 जा 16 आणि 2 3 जा 6 आलेले. ठीक आहे. इंटू ब्रॅकेट काय येणार आहे बघा, इथं आले 20 प्लस 366 मायनस 1 म्हणजे 365 आले आणि 1 जा म्हणजेच काय असणार आहे 365 असणार आहे. आता या दोघांची फर्स्ट आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे. म्हणजेच बघा 183 इंटू 5 6 प्लस 2 8 आणि हे आले 3. तर बघा 183 इंटू 385 याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे आपलं 17,455. म्हणजे होल इयरची जी सेव्हिंग असणार आहे ते काय असणार आहे हर टोटल सेव्हिंग इज अँड काय असणार आहे तुमची 70,450. सेकंड वन क्वेश्चन बघतोय आणि सेकंड वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, अ मॅन बोरोज ₹8,000 and agrees to repay with a total interest of ₹1,360 in 12 months. ठीक है. Monthly installment, each installment being less than the preceding one by ₹40 and find the amount of the first and last installment. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ए मीन्स T1 फाइंड करायचं आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच आपलं काय करायचं आहे T1 फाइंड करायचं आहे. आता गिव्हन देताना काय काय दिले बघा, तर मॅन होता त्यांनी काय केलेलं आहे तर ₹8,000 घेतलेले आहेत बरोबर, आणि तो देताना त्याचं जे व्याज आहे म्हणजे इंटरेस्ट आहे तो किती देणार आहे आपलं ₹1,360 देणार आहे. म्हणजेच बघा लेट ही रिपेज द अमाऊंट काय असणार आहे आपली तर 8,000 प्लस 1,360 इज इक्वल्स टू 0 6 3 आणि हे 9. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला टोटल अमाऊंट जी आहे ती किती द्यायची आहे तर ₹9,360 द्यायचे. म्हणजेच आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे तर SN दिलेलं आहे, किती दिलेलं आहे ₹9,360 दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं बघा 12 मंथ इन्स्टॉलमेंट दिलेले आहे, म्हणजे N इज इक्वल्स टू आपल्याला किती दिलेलं आहे तर 12 दिलेलं आहे बरोबर. each installments being less than the preceding one by the 40 म्हणजे डिफरन्स दिलेला आहे. म्हणजे जी पहिली इन्स्टॉलमेंट असेल आणि दुसरी इन्स्टॉलमेंट असेल त्यामध्ये आपल्याला काय करणार आहे, म्हणजे पहिली इन्स्टॉलमेंट जर आपली ₹100 असेल तर नेक्स्ट इन्स्टॉलमेंट -40. त्यामुळे डी ची व्हॅल्यू ही किती असणार आहे आपली -40 असणार आहे. आता आपल्याला SN चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि SN चा फॉर्म्युला काय यूज करायचंय बघा, तर SN ची व्हॅल्यू दिलेली आहे, N ची दिलेली आहे, D ची दिलेली आहे, त्याच्यावरून आपण A ची म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे तिथं काय येणार आहे आपलं n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू D असणार आहे. SN ची व्हॅल्यू होती आपली 9,360 इज इक्वल्स टू N किती होता आपला तर 12/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू A हे आपल्याला माहित नाहीये तो काढायचंय. परत एकदा 12-1 इंटू -40. ठीक आहे. इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बॉडोमास कसा वापरायचा त्याची ही लिंक आपण प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं मल्टिप्लिकेशन ज्या वेळेला चिन्हांचे नियम येतात त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता. इथं बघा 9,360 ऍज इट इज दिले, 2 6 जा 12 आले, आतमध्ये 2A प्लस इथं किती आले 11 इंटू -40. आता हा 6 इथं मल्टिप्लाइड लावता होल ब्रॅकेटला, त्यामुळे डायरेक्टली इकडे आपण डिवाइडला घेऊ शकतो. म्हणजेच 9,360 डिवायडेड बाय 6 इज इक्वल्स टू 2A मायनस इथं किती आले 44 आणि हा एक 0. ठीक आहे. आता यामध्ये बघा तर 6 ने डिवाइड केलं तर 6 1 जा 6 3 राहिले, 6 5 जा 30 परत 3 राहिले, नेक्स्ट 6 6 जा 36 आणि हे 0 इज. आता हा जो मायनस होता तो अपोजिट साइडला आल्यानंतर प्लस 440 0 झालेला आहे आणि हा 2A. ठीक आहे. म्हणजे 1,560 प्लस 440 इज इक्वल्स टू 2A. या दोघांची ऍडिशन केली तर काय येईल बघा 0 6 प्लस 4 10 कॅरी ओव्हर, नेक्स्ट काय झाले 5 प्लस 5 10 कॅरी ओव्हर 2 झाले, 2,000 इज इक्वल्स टू 2A. म्हणजे A इज इक्वल्स टू 2,000/2. परत एकदा आडवा भागाकार 2 1 जा 2 0 जा 2 0 जा, म्हणजे A किती आलेला आहे आपला 1,000 आलेला आहे. नेक्स्ट वी फाइंड लास्ट टर्म. ठीक
ठीक आहे, म्हणजेच काय करणार आहे बघा, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी करणार आहे आपण. आता Tn म्हणजेच कुठली टर्म असणार आहे आपली, n किती होती आपली 12, म्हणजे T12 फाइंड करायचं आहे आपल्याला. a किती आपला तर 1000 प्लस n किती होता 12 मायनस 1 आणि d जो होता तो काय आपला -40 होता, म्हणजे झाले -40. तर बघा हे 1000 ॲज इट इज तसेच येतील, प्लस हे आले 11 इंटू -40. परत एकदा चिन्हांचा नियम, म्हणजे इथं मायनस किती आले आपले 440 आले. सबस्ट्रॅक्शन केली तर बघा इथं आले 0, 10 मधून 4 गेले, 6 राहिले, कॅरी ओव्हर दिलेले आहे. 10 मधून 5 गेले, परत एकदा 5 राहिले आणि इथला जो कॅरी परत दिला तर इथं आले 0, म्हणजे 560 आले. म्हणजेच a इज इक्वल्स टू, म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय असणार आहे आपली, इज काय असणार आहे 1000 रुपीज 1000 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट काय असणार आहे इज अँड 560 रुपीज. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड वन एक्झाम्पल बघतोय आपण. यामध्ये बघा, सचिन इन्व्हेस्टेड ₹5000 इन फर्स्ट इयर, 7000 in second year and 9000 in and so on in a national savings certificate scheme. How much amount did he invest in 12 years? आता बघा, इन्व्हेस्टेड अमाउंट जी आहे काय दिलेली आहे बघा, फर्स्ट इयर मध्ये 5000, ठीक आहे, सेकंड इयरला किती दिलेली आहे 7000 दिलेली आहे आणि थर्ड इयरला किती दिलेली आहे आपली 9000 दिलेली आहे, बरोबर. म्हणजेच एज अँड डॉट डॉट डॉट. आता ए किती आहे आपला तर इथं 5000 दिलेले आहे. डी काढायचं असेल तर आपण काय करणार आहे, सेकंड टर्म मधून मायनस फर्स्ट टर्म करणार आहे, म्हणजे 7000 मायनस काय असणार आहे 5000 किंवा 9000 मायनस 7000, म्हणजे डी जो आहे तो किती आलाय आपला 2000 आलेला आहे. देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. आणखी अजून एक गोष्ट अशी दिलेली आहे बघा, तर इन्व्हेस्ट किती वर्ष केलेली आहे त्यांनी 12 वर्ष केलेली आहे, म्हणजे एन इज इक्वल्स टू किती दिलेले आहे आपल्याला तर 12 दिलेले आहे, बरोबर. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर त्या 12 वर्षात एकूण किती अमाऊंट त्यांनी सेव्हिंग केली हे आपल्याला काढायचंय. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय S12 काढायचंय. म्हणजे आपण काय करणार आहे SN चा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. आता SN म्हणजेच किती आले S12 इज इक्वल्स टू n किती आहे आपला तर 12/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a किती आहे आपला तर 5000, म्हणून इथं आले 5000 प्लस n-1 म्हणजेच किती आले 12-1 आणि डी म्हणजे डिफरन्स किती आहे आपला 2000. ठीक आहे, व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट केलेले आहेत. 2 ने 12 ला डिवाइड होतं म्हणजेच किती आले 6 आले इंटू ब्रॅकेट 5 2 जा 10 आले आणि पुढच्या 3 झिरोज मल्टिप्लिकेशन केलेली आहे. इथं आले आपले 11 इंटू 2000. ठीक आहे, आता फर्स्ट आपण काय करणार आहे मल्टिप्लिकेशन करणार आहे आणि परत काय करणार आहे 10000 त्यामध्ये ऍड करणार आहे. म्हणजे S12 इज इक्वल्स टू 6 इंटू ब्रॅकेट काय असणार आहे फर्स्ट 10000 प्लस दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर 11 2 जा किती होतात तर 22 होतात आणि पुढचे 3 झिरोज. ओके, आता इथं बघा हा 6 तसाच राहिला. आता या दोघांची ऍडिशन करून घेणार आहे म्हणजे 0 0 0 2 आणि हे 3. ओके, आता बघा 6 इंटू काय असतं इथं 32000 आहेत. म्हणजे 6 2 जा किती झाले 12 झाले, कॅरी ओव्हर 6 3 जा 18 प्लस 1 19 आणि पुढचे 3 झिरोज ऍज इट इज तसेच लावायचे. म्हणजेच S12 इज इक्वल्स टू किती असणार आहे 1,92,000. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं होतं हाऊ मच अमाऊंट डीड ही इन्व्हेस्ट इन 12 इयर्स. म्हणजे रुपीज 1,92,000 ही इन्व्हेस्ट in 12 years. Fourth one question बघा काय दिलेलं आहे. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in first row. म्हणजे टोटल रोज किती आहेत आपले तर 27 रोज आहेत. फर्स्ट रोज मध्ये किती आहेत तर 20 सीट्स आहेत. 22 सीट्स इन सेकंड रो, दुसऱ्या रोला 22 आहेत, थर्ड ला 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन. Find the number of seats in the 15th row and also find the total number of seats in the auditorium. म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचंय बघा
तर T15 करायचंय. काय सांगितलंय? फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. म्हणजे 15th रो मध्ये म्हणजे T15 ला किती सीट्स होत्या ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, टोटल सीट्स किती अवेलेबल आहेत तेही आपल्याला फाइंड करायचंय. म्हणजे एन पण फाइंड करायचंय आणि TN पण फाइंड करायचंय. बरोबर. आता बघा, गिवन देताना आपल्याला काय दिलेलं आहे? तर फर्स्ट रो देयर आर किती सीट्स होत्या आपल्या? 20 सीट्स. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड रो देयर आर 22 सीट्स अँड थर्ड रो देयर आर किती सीट्स होत्या आपल्या? तर 24 सीट्स. बरोबर. म्हणजेच therefore 20, 22, 24 and dot 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 is a sequence. बरोबर. आता A किती आहे आपला? तर 20. आता D मधला डिफरन्स कॉमन आहे का? 22 मायनस 20 आणि 24 मायनस 22 म्हणजे प्रत्येकी डिफरन्स किती आहे आपला? 2 आहे. दॅट्स वाय द 20, 22, 24 इज अन डॉट 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 इज अन AP. म्हणजे हा काय आहे आपला? तर AP आहे. म्हणून बघा, आता डिफरन्स दिलेला आहे, A दिलेला आहे, आपल्याला फाइंड काय करायचंय? तर T15 फाइंड करायचंय. म्हणून TN चा फॉर्म्युला यूज केला तर इथं बघा, TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. TN किती दिलेलं आपल्याला? तर N इज इक्वल टू 15 नंबरचे सीट्स. बरोबर. म्हणजे T15 15 नंबरचा रो. A किती आहे आपला? 20 प्लस N मायनस 1 म्हणजे 15 मायनस 1 इंटू D. D किती आहे आपला? तर 2. बरोबर. आता या ठिकाणी बघा, T15 तसंच राहील इज इक्वल्स टू हा 20 पण तसंच राहील प्लस 15 मायनस 1 म्हणजे किती आले? 14 इंटू 2 म्हणजेच 20 प्लस 14 2 चा किती होतात? तर 28 आणि या दोघांची ऍडिशन केली तर इथं आले आपले 48. म्हणजे T15 किती आलेले आपल्याला? 48 आलेले. त्याच पद्धतीने आपल्याला टोटल सीट्स किती आहेत हे फाइंड करायचंय. देन लेट Sn is equals to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into d. आता या ठिकाणी n जो आहे तो बघा, आपल्याला टोटल रोज किती दिल्या होत्या? तर 27 रोज दिल्या होत्या. Therefore a किती घेणार आहे आपण? जो सुरुवातीला होता तो किती आहे? 20. बरोबर. D किती आहे आपला? तर 2 आहे. आणि जर सीट्स म्हणजे n किती आहेत आपले? तर 27 आहेत. हे यूज करून आपण काय करणार आहे? तर S27 फाइंड करणार आहे. म्हणजेच S27 इज इक्वल्स टू n किती आहे आपला? n 27 अपॉन 2 होता इंटू ब्रॅकेट 2 इंटू 20 प्लस n किती आहे आपला? 27 मायनस 1 इंटू D किती आहे? 2. पहिला आपण बॉडोमस रूल नुसार सोडवून घेतले तर 27 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट इथं आले 40. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली, इथं सबस्ट्रॅक्शन करणार आहे. म्हणजेच किती आले बघा आपले? 26 इंटू 2 आले. बरोबर. म्हणजेच 27 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 40 प्लस 6 टू जा 12 कॅरी ओव्हर 2 टू जा 4 प्लस 1 5 52. आता बघा 27 इंटू 2 इंटू किती आलेले? 2 आणि हे 92. ठीक आहे. 92 ला 2 ने डिवाइड होतं म्हणून आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार केला तर 2 4 जा आणि 2 6 जा. म्हणजेच बघा 27 इंटू 46 या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर 1246 हे आपलं काय असणार आहे? आन्सर. म्हणून तुम्ही इथं खाली लिहायचंय. काय सांगितलेलं? फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं होतं? फाइंड द नंबर ऑफ द सीट्स इन द फर्स्ट रो. म्हणजेच काय असणार आहे? 48 सीट्स इन द 15th रो असणार आहे. त्याच पद्धतीनं टोटल नंबर ऑफ सीट्स आर काय असणार आहे? 1246. ते तुम्ही खाली वर्ड्स मध्ये लिहा. कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग वेअर इन AP. आता इथे आपल्याला रीडिंग दिलेले आहेत का? नाही दिलेले आहेत. म्हणजेच लेट काय असणार आहे बघा, तर कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड ऑन कुठून कुठपर्यंत आहेत आपले? मंडे टू सॅटरडे. आता आपल्याला इथं दिलेले नाहीये त्यामुळे आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स राईट करू शकतो का? तर हे आपल्याला देताना AP मध्ये दिलेले आहे. म्हणजेच बघा, फर्स्ट टर्म आपण म्हणजे मिडल टर्म जर A घेतली तर त्याच्या आधीची टर्म आपण काय घेणार आहे? A मायनस D. त्याच्यानंतरची A प्लस D. ही एक लिहिण्याची सोपी पद्धत आहे. नंतर येणारी टर्म काय असणार आहे? तर A मायनस 2D असणार आहे. इकडं काय असणार आहे आपली? A प्लस 2D झाली.
तर टर्म्स किती झाले बघा, 1 2 3 4 आणि 5 झालेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर मंडे टू सॅटर्डे सांगितलेले आहे. मंडे टू सॅटर्डे 6 दिवस होतात. म्हणजेच आपल्याला अजून एक टर्म घ्यावी लागेल, a-3d घ्यावी लागेल. बरोबर, दिस इज अँड AP. बरोबर. आता इथं बघा, देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुढची कंडिशन काय सांगितलेलं बघा, द सम ऑफ टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर दॅन सम ऑफ द टेम्परेचर ट्यूजडे अँड सॅटरडे. ठीक आहे. इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज 30 डिग्री, म्हणजे वेनसडेचं टेम्परेचर हे काय असणार आहे आपलं, 30 डिग्री असणार आहे. म्हणजेच गिव्हन वेनसडेज टेम्परेचर इज इक्वल्स टू किती दिले, -30 डिग्री सेल्सिअस दिलेले. आता इथं बघा, मंडे ट्यूजडे वेनसडे, म्हणजे इथं आलं a-d इज इक्वल्स टू -30 डिग्री सेल्सिअस. नंबर 1 दिलं. आता सेकंड कंडिशन काय बघा, द सम ऑफ द टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे, म्हणजे इथं आले सम ऑफ टेम्परेचर मंडे अँड सॅटरडे इज इक्वल टू काय असणार आहे, तर पुढची कंडिशन काय होती, 5 डिग्री मोर दॅन द सम ऑफ द टेम्परेचर, सम ऑफ टेम्परेचर कुठून कुठलं, ट्यूजडे अँड सॅटरडे प्लस 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे ट्यूजडे अँड सॅटरडेचं टेम्परेचर आहे ते काय आहे, 5 डिग्री जास्त आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं बघा, आता मंडे आणि सॅटरडे, मंडेचं कुठलं असणार आहे आपलं, तर a-3d प्लस दुसरं कुठलं आहे आपलं, सॅटरडेचं, सॅटरडेचं म्हणजे लास्ट, म्हणजेच काय आलं, a+2d इज इक्वल टू. आता इथं परत काय सांगितलेलं आहे, ट्यूजडेचं, म्हणजे बघा मंडे ट्यूजडे, म्हणजे तिथं आले इज इक्वल टू a-2d. ठीक आहे. आणि सॅटरडेचं परत काय आलं, a+2d आणि +5 मोर दॅन. आता बघा, टर्म्स कुठल्या कुठल्या कॅन्सल होतात का, तर इथं बघा a 2a झालेलं आहे, इथं -3d + 2d म्हणजेच काय आलेले, -d आलेले आहेत, इज इक्वल्स टू a परत एकदा 2a आलेला आहे, 2d + 2d -2d होतं, गेट कॅन्सल झालेलं आहे, आणि इथं +5. आता इथं 2a, इकडं पण 2a आहे, त्यामुळे ते गेट काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. म्हणजेच d इज इक्वल्स टू काय आले, -5, कारण हे मायनस साईन होतं, म्हणजे -1 इकडं डिवाइडला जाईल, आणि डिवाइड मध्ये एकाचं जरी साईन मायनस असेल तर आन्सर काय असणार आहे, मायनस असणार आहे. म्हणजे d इज इक्वल्स टू काय आलेलं आहे आपलं, -5 आलेलं आहे. आता बघा, d इज इक्वल्स टू -5 आलेलं आहे, आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये a आणि d होतं, म्हणजेच काय करणार आहे आपण, पुट इन 1, म्हणजेच बघा a मायनस इंटू -5 इज इक्वल्स टू -30 डिग्री. म्हणजेच a इज इक्वल्स टू, हे मायनस मायनस काय झाले, +5 झाले, अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, ते -5 होणार आहे. म्हणजेच a ची व्हॅल्यू काय आली आपली, -35. म्हणजेच a ची व्हॅल्यू आपली काय आली, -35 आली. म्हणून देअरफॉर द टेम्परेचर इज अँड काय असणार आहे बघा, फर्स्ट काय होतं आपलं, तर a-3d होतं, म्हणून इथं सबस्टिट्यूट केलं, a ची व्हॅल्यू काय घेतली, -35 -3 इंटू d किती होता आपला, तर -5, म्हणजेच काय झाले, -35 -+15. आता इथं बघा प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन, म्हणून परत इथं येताना आन्सर काय येणार आहे, 5 मधनं 5 गेले 0 राहिले, 3 मधनं 1 गेले 2 राहिले, म्हणजे पहिलं म्हणजे a-3d किती आलेले आपलं, -20 आलेलं आहे. त्याच पद्धतीनं दुसरी टर्म होती आपली a-2d, म्हणजेच काय आले बघा इथं, परत एकदा -35 -2 इंटू -5 इज इक्वल्स टू -35, 5 2 जा 10, म्हणजेच इथं परत सबस्ट्रॅक्शन होणार आहे, इथं आले 5, इथं आले 2, -25. नेक्स्ट होती आपली a-d, म्हणजेच -35 मायनस मायनस परत एकदा इथं काय झाले, +5 झाले, प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन, म्हणजे परत एकदा इथं आले -30. आता नेक्स्ट टर्म होती आपली a ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा आपली, तर a म्हणजेच किती होतं आपलं, दिलेली टर्म म्हणजेच -35 होती. त्याच पद्धतीनं a + d म्हणजेच काय आले, परत एकदा -35, आणि d ची व्हॅल्यू आपली किती होती, -5 होती, म्हणजेच -40. का, तर मायनस मायनस प्लस साईन मायनस. आणि त्याच पद्धतीनं a+2d म्हणजेच -35 मायनस इंटू ब्रॅकेट 2 इंटू -5, इथे ऍक्च्युली प्लस होतं, म्हणजेच -35 -10 म्हणजेच किती झालेले आहेत आपले, -45 आले.
म्हणजेच बघा ज्यावेळेला टेम्परेचर तुम्ही राईट करशील त्यावेळेला मंडे टू सॅटरडे पर्यंत -20, -25, -30, -40, -45. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड, म्हणजे ट्री प्लांट केलेले आहेत ऑन अ लँड विच इज अ ट्रायंग्युलर इन अ शेप, म्हणजे ट्रायंग्युलर शेप मध्ये काय केलेले आहे, ट्री प्लांटेशन केलेले आहे. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन अ फर्स्ट रो देअर इज अ वन ट्री, म्हणजे पहिल्या रो मध्ये काय केलेलं आहे त्यांनी, एकच ट्री हे केलेलं आहे, प्लांट केलेलं आहे. इन द सेकंड रो देअर आर द 2 ट्रीज, म्हणजे सेकंड रो मध्ये 2 ट्री प्लांट केलेले आहेत. इन द थर्ड रो देअर आर 3 ट्रीज, म्हणजे थर्ड ह्याच्यात काय केलेलं आहे त्याचं 3 ट्री प्लांट केलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं खाली वाढत गेलेले आहेत, म्हणजे चौथ्या रोला 4, पाचव्याला 5. ठीक आहे, म्हणजे इथला डिफरन्स दिलाय तो कॉन्स्टंट आहे, तो दिलेला आहे आपल्याला 1. बरोबर. पुढे काय सांगितलेलं बघा, इन द थर्ड रो देअर आर 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. आता टोटल नंबर ऑफ ट्रीज फाइंड करायचे आहेत, म्हणजेच आपल्याला काय करायचंय तर SN फाइंड करायचं आहे. आता बघा गिव्हन मध्ये देताना आपल्याला काय दिलेलं आहे, इन अ गिव्हन नंबर ऑफ ट्रीज increase every row by 1, म्हणजे प्रत्येक रोला काय झालेलं आहे बघा, पहिल्या ह्याच्यात 1 आहे, दुसऱ्या ह्याच्यात 2 आहे, तिसऱ्या ह्याच्यात 3 आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेला एक एकनी वाढत गेलेले आहेत. देअरफॉर द डिफरन्स इज कॉन्स्टंट, म्हणून D इज इक्वल्स टू काय असणार आहे आपला 1 असणार आहे. त्याच पद्धतीने बघा फर्स्ट रोला 1 ट्री प्लांट केलेलं आहे, देअरफॉर काय असणार आहे, इन फर्स्ट 1 ट्री प्लांट इन फर्स्ट रो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या रो मध्ये एकच ट्री प्लांट केलेला आहे, म्हणजे A इज इक्वल्स टू किती दिलेलं आपल्याला 1 दिलेलं आहे. बरोबर. N किती दिलेलं आहे, नंबर ऑफ ट्रीज म्हणजे किती रोज आहेत आपले, तर 25 रोज आहेत, म्हणून N किती असणार आहे आपला 25 असणार आहे. अँड वी फाइंड, काय फाइंड करायचं आहे आपल्याला, तर S25 फाइंड करायचं आहे. आता SNचा फॉर्म्युला काय सांगतो, तर N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. आता N म्हणजे S किती आहे आपला 25, Nच्या जागेला काय लिहिणार आहे आपण 25 इंटू 2 इंटू A किती होता 1 प्लस 25 मायनस 1 D किती होता आपला तर 1च आहे. बरोबर. म्हणजेच बघा 25/2 इंटू आतमध्ये काय आले 2 1 जा 2 प्लस इथं आले 24 1 जा 24, म्हणजेच 25/2 इंटू किती आले 26. इथं आता आपण परत एकदा आडवा भागाकार पद्धत करणार आहे, म्हणजेच बघा हा 25 तसंच राहील, 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6, म्हणजे इथं आले 13 आले. बरोबर. 13 5 जा किती होतात तर 65, 6 आले. 13 2 जा किती होतात तर 26, 6 प्लस 6 12 कॅरी ओव्हर म्हणजे 325 हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत आपले 325 आहेत, म्हणजे 325. या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे, लेसन ही संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपण बाकीचे लेसन ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत, तेही तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही आपली एक प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट ही तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याही क्लिअर होऊ शकतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर थँक्यू.